सांगितलं की मी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये कधी मंत्री म्हणून येणार नाही. कारण काय की ज्यांनी एवढा मोठा लढा केला कोकणामध्ये, उत्कृष्ट मंत्री म्हणून काम केलं, त्याला तुम्ही निदान सांगायला पाहिजे होतं. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं होतं, तुम्हाला जर मला मंत्री करायचं नसेल, तुम्ही मला सांगितलं असतं तर मी आमदारकीच लढवली नसती. लोकांमध्ये गैरसमज होता की ह्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे की काय, याच्यामुळे राज्य आलं पण मंत्रिपद दिलं गेलं नाही. मंत्रिपद न दिल्याचा काही हे नाही, परंतु ज्यावेळेला मला सांगितलं त्या चर्चेच्या वेळेला, म्हणजे ह्याचा अर्थ काय की भाजप आणि सेनेचं राज्य येणार होतं, पण ते राज्य आलं असतं तरी मी मंत्री झालो नसतो. कारण अपमान करून मंत्रिपद नको. शिंदेसाहेब जो मान देतात तो मान मोठा आहे, लोकांना प्रेम देतात ते प्रेम मोठं आहे, आणि त्याच्यामुळे उद्धवसाहेबांच्याबद्दल अतिशय आदर आहे, त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे. पण असं काही कन्फर्म केल्याशिवाय उद्धवसाहेबांनी सुद्धा माझ्याबद्दल लिहायला नको होतं, कारण बोलायला नको होतं, कारण मी असं बोललेलो नाही. त्यांना कोणीतरी सांगतं आणि लगेच ते स्टेटमेंट काढतात, हे योग्य नाही. आणि हे तुम्ही कन्फर्म करू शकता की ही बोलणी चालू होते माझ्याबरोबर, जे आम्ही 2-3च लोक त्या सगळ्या संभाषणामध्ये असायचो, ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की असं कोणीतरी बोलू शकतो. मी सरळ मनुष्य आहे. ज्यावेळेला शिंदेसाहेबांनी प्रेमाची वागणूक दिली, मी शिंदेसाहेबांच्या बरोबर राहिलो, आजसुद्धा शिंदेसाहेबांच्या बरोबर आहे, आणि शिंदेसाहेबांचं उद्धवसाहेबांचं एकत्र यावं म्हणून सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे. भाजप आणि शिवसेना यावे म्हणून सुद्धा मी प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये माझा स्वतःचा काहीही स्वार्थ नव्हता. मी असं कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही आहे, आणि मी उद्धवसाहेबांचा उल्लेखसुद्धा पक्षनेता असंच केलेला आहे, पक्षप्रमुख असंच केलेलं आहे. परंतु त्यांनी जी बदल केलेले आहेत घटनेमध्ये 2018 नंतर, ते ह्याच्यात नाहीत, म्हणजे अनडेमोक्रेटिक आहेत. त्याच्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही निवडून आला. मी माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नॉमिनेटेड नेते आहेत, शिवसेनेमध्ये जे नेते आहेत ते नॉमिनेटेड आहे, कारण इलेक्शन होत नाही, तिथं नॉमिनेशन करायचं असं केलेलं आहे. आणि त्या घटना जी बदललेली आहे त्याला इलेक्शन कमिशनची मान्यता नाही आहे. त्यामुळे हे सगळे मुद्दे ज्याला डिटेलमध्ये हिअरिंग होईल त्याला हे सगळे मुद्दे येतील ना. माझ्याकडून कशाला बदलून घ्यायचं. माझं म्हणणं एकच आहे की जी फॅक्ट आहे ती मी सांगितली. 2018ला 2019ला जी 2001 जी बाळासाहेबांनी घटना बदल केलेली होती त्याच्यामध्ये सगळ्यांना वोटिंग राईट होते. नवीन जी काय बदल केला, ज्याला संमती घेतलेली नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त नॉमिनेशन आहे. म्हणजे मीच एखाद्याला नॉमिनेशन करायचं आणि त्यांनीच मला मतदान करायचं. लोकशाहीमध्ये हे चालत नाही. लोकशाहीला काय अभिप्रेत आहे ते मी बोलणार, आणि त्याच्यामध्ये कोणाचा अपमान नाही. पण त्यांनी जे सांगितलं, बाळासाहेबांच्याबद्दल बोललं, 100% चूक आहे. बाळासाहेबांच्याबद्दल अतिशय आदर आहे, आणि मी स्वप्नातसुद्धा कधी त्यांच्याविरोधात बोलणार. एक असं आहे की ज्यांनी हे प्रश्न विचारले त्याला त्यांनी, कारण ते त्यांचे वकील असतील किंवा आणि कोणी असतील किंवा ॲडवायझर असतील, तर त्यांनी असे प्रश्न विचारू नये की ज्याच्यामधून इनडायरेक्टली बाळासाहेबांची बदनामी. मी तर स्वतः देताना असं कधी म्हणणारच नाही असा प्रश्न आला. कोणाला जर असे प्रश्न विचारून मुद्दाम त्यांच्या तोंडून वदवून घेतला असेल तर त्या संबंधित माणसाला त्यांनी वॉर्निंग दिली पाहिजे की तू असा प्रश्न का विचारला. कारण प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही असं द्यायचं असतं, आणि त्याच्यामुळे असं विचारणं हे साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी असं जे कोणी विचारलं असेल त्याला त्यांनी वॉर्निंग द्यावी, आणि ज्यांच्या तोंडून असं निघालं असेल त्यांचं नाव घ्यावं, माझं नाव घेण्याचं काही. एक गोष्ट अशी आहे की सरकारने कमिटी अपॉइंट केलेली आहे, आणि निश्चितपणे सरकारचा उद्देश हा त्यांना न्याय द्यायचाच आहे. कमिटीचा रिपोर्ट येण्यापूर्वी अशा रीतीने मोर्चे काढणे चुकीचं असतं, कारण त्याच्यामधून चुकीचा अर्थस्वा निघतो. सरकारची भूमिका ठाम आहे की जुन्या पेन्शनमध्ये जे काही लाभ मिळत होते तेवढे लाभ तरी नवीन पेन्शनमध्ये देता यावे, या दृष्टीने डिझायनिंगचं काम चालू आहे. आणि तो जो काय त्या समितीचा निर्णय असेल, आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील. आणि त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे की उगाच कोणीतरी नवीन पेन्शन योजना रद्द केली आणि जुनी पेन्शन ज्या राज्यांनी लागू केलेली आहेत त्यांनी आपण भरलेले कॉन्ट्रीब्युशनचे पैसे वापरलेले आहेत, तुमच्या नावावर काही नाही ठेवलं, त्या राज्यामध्ये उद्या त्यांना पेन्शन मिळणं आणि पगार मिळणंसुद्धा अवघड होणार आहे. कारण त्यांना कायम राज्यच करायचं नसतं, त्यांना फक्त इलेक्शनला निवडून यायचं असतं, आणि त्या राज्यामध्ये सुद्धा त्यांचा पराभव झालेला आहे. म्हणून असे पक्ष की ज्यांना कायमस्वरूपी राज्य करायचं नाही तेच अशा तऱ्हेचे निर्णय घेऊ शकतात. आपण निर्णय काय घेतला पाहिजे की ज्याच्यामधून पेन्शनरचं हित होईल, त्याला वेळेवर पेन्शन मिळेल. जसं महाराष्ट्र राज्य आहे, ठरलेल्या दिवशी आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन देतात, तसं वेतन आम्हाला कायम द्यायचं असेल तर दोघांमध्ये समन्वय झाला पाहिजे, कर्मचाऱ्यांच्यामध्ये आणि राज्य शासनामध्ये. आणि कर्मचाऱ्यांचं कुठलंही नुकसान न होता एक वेगळ्या तऱ्हेची स्कीम
ही अस्तित्वामध्ये आणली पाहिजे. त्याच्यासाठी कमिटी दिलेली आहे आणि कमिटी दिल्यानंतर ती पॉझिटिव्ह निर्णय घेणार असं गृहीत धरलं पाहिजे. निगेटिव्ह निर्णय देणार असं तुम्ही का गृहीत धरता? एवढंच मला कळकळीने विचारायचं आहे. नाही बघा, याच्यामध्ये तंत्राचा काही भाग नसतो. एखाद्या महिलेच्या संदर्भात ज्या वेळेला एन्क्वायरीची मागणी होते त्यावेळेला ती एन्क्वायरी केली जाते. त्याच्यामध्ये कुठल्या एका व्यक्तीच्या विरुद्ध ही एन्क्वायरी आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही. आणि ज्यांचं काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसेलच तर त्यांनी वाईट वाटून घेण्याचं सुद्धा काही कारण नाही. कारण असं असतं की एखाद्या महिलेच्या संदर्भात तिने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्यामागे कोण कारणीभूत होतं हे शोधून काढायला लागतं. जोपर्यंत शोधून काढलं जात नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला न्याय मिळत नाही, ही वस्तुस्थिती. नाही बघा, आम्ही रोज प्रश्न मार्गी लावत असतो. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. आमच्याकडे डाएट कॉलेज म्हणून असतं जे शिक्षकांना शिकवतं. तर त्याचासुद्धा प्रस्ताव आम्ही कॅबिनेटकडे पाठवायला सांगितलेला आहे. आज उद्या तो कॅबिनेटकडे जाईल. त्यांना केंद्राकडून वेतन येतं तोपर्यंत 2-2, 3-3 महिने त्यांना वेतन मिळत नाही. आम्ही आता जसं सरकारी नोकराप्रमाणे त्यांनासुद्धा वेतन देण्याचा निर्णय घेतो. अनेक असे निर्णय की ज्याच्यामध्ये तुम्ही बघा किती कॅडरचं आम्ही वेतन वाढवलेलं आहे. निर्णय होत नाहीत कसे? मग एवढे निर्णय झाले कसे? आमच्या काळामध्ये जेवढे निर्णय झाले 5-5 वर्षामध्ये जेवढे निर्णय होत नाही तेवढे एका वर्षामध्ये आम्ही केलेले आहे. आमचे कुठे नकार आहे त्याला? बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार चोख असेल तर ते अगदी निर्दोषपणे बाहेर पडतील ना. आम्ही कुठे काय म्हणतो आहे? कोविडच्या संदर्भात चौकशी झाली त्यावेळेला 3 किलोच्या ऐवजी 300 ग्रॅमच्या ऐवजी 100 ग्रॅमच खिचडी दिली जात होती असं उघडकीला आलं. जी बॅग आहे 600 रुपयाची बॅग 6000 रुपयाला घेतली जात होती असं उघडकीला आलं. ज्या ठिकाणी कोविडच्या पेशंटचे प्राण वाचवायचे असतात त्या खोट्या डॉक्टरांच्या नोंदी केलेल्याचं लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी कृपया हे स्वतःवर घेऊ नये. हे ज्यांनी केलं असेल त्याला खरोखरी योग्य गोष्ट नाही की कोविड हा अत्यंत कठीण काळ होता आणि त्याच्यामध्ये असं करणं अयोग्य होतं. पण कोणी केलेलं असेल ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय होईल आणि त्यांना शिक्षा होईल. म्हणजे पुढच्या काळामध्ये कोण असं करायला झजवणार नाही की 600 रुपयाची बॅग 6000 रुपयाला घ्यायची. निश्चित मी चौकशी करेन. आपण लेखी स्वरूपामध्ये माझ्याकडे द्या. ही स्कीम गरीब मुलांसाठी आहे आणि त्यांच्यापर्यंत ती पोचली पाहिजे. आम्ही निश्चित याच्यावर चौकशी करेन आणि कारवाईसुद्धा करेन. तुम्ही माझ्याकडे डिटेल्स द्या. नाही बघा, मला असं वाटतं की आत्तासुद्धा मी तिथं होतो, मला आणि प्रश्न विचारले असते, मी रात्रीपर्यंत थांबलो असतो. असं बिलकुल नसतं. घ्यायच्या तेवढ्यांच्या साक्षी घ्या. खरं हे शेवटी खरं असतं. आज खऱ्या अनेक गोष्टी या माझ्या त्या ठिकाणी मी साक्ष दिल्यामुळे समोर आलेल्या आहेत आणि साक्षीवर मी खोटं बोलू शकत नाही. ईश्वर देवाची शपथ घेतलेली आहे, तिथं खोटं बोलू शकत नाही. हे महाराष्ट्रासमोर उघड झालेलं आहे की मुळातच सेना आणि भाजप एकत्र येणार होते. तसा शब्द उद्धव साहेबांनी मोदी साहेबांना दिलेला होता, तो पूर्ण केला गेला नाही आणि ती सर्व आमदारांची भावना होती. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ती जर आमदारांची भावना पूर्ण झाली असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणि भाजप आणि सेना युती म्हणूनच आम्ही गेलेलो होतो, तो जो लोकांचा मॅन्डेट खरा होत असेल तर त्यांना आनंद झाला पाहिजे. दुःख का होतंय हे मला कळत नाही. आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, बंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही राह उड़ान की। तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर हुड़केश्वर रोड नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190।